1925 मध्ये घडलेल्या घटना ज्यांना 2025 मध्ये 100 वर्ष पूर्ण होतात. पार्ट 3. वायकोम सत्याग्रह समाप्ती. हा सत्याग्रह केरळमधील वायकोम मंदिरात अस्पृश्यांना सार्वजनिक रस्त्यावरून चालण्याचा हक्क मिळवून देण्यासाठी होता. 1924 ते 1925 पर्यंत म्हणजे सुमारे 603 दिवसांचा हा ऐतिहासिक संघर्ष होता. केवळ रस्त्यावर चालण्याचा हक्क नव्हे तर मानवी समानता आणि सामाजिक न्याय प्रस्थापित करणे हा पण याचा उद्देश होता. चे प्रमुख आयोजक होते टी.के. माधवन, ज्यांना गांधीजींचा पाठिंबा मिळाला होता. ई.व्ही. रामास्वामी, ज्यांनी याचं नेतृत्व केलं होतं, त्यांना वायकोम विरार ही पदवी मिळाली. महात्मा गांधी यांनी नैतिक मार्गदर्शक केले आणि तोडगा काढण्यासाठी स्वतः त्रावणकोरच्या महाराणीची भेट घेतली. केरळचे गांधी म्हणून ओळखले जाणारे के. केलप्पम यांच्या अस्पृश्यता निवारण समितीत सक्रिय सहभाग होता. आंदोलनानंतर 1925 मध्ये मंदिराकडे जाणारे 4 पैकी 3 रस्ते सर्व जातीय धर्माच्या लोकांसाठी खुले झाले. वायकोमच्या दबावामुळे 1936 मध्ये त्रावणकोरच्या महाराजांनी प्रसिद्ध मंदिर प्रवेश घोषणा केली, ज्यामुळे सर्व सरकारी मंदिरे अस्पृश्यांसाठी खुली झाली. या घोषणेला आधुनिक भारतातील सार्वजनिक क्रांतीचा सूर्योदय मानले जातं. या सत्याग्रहाने सामाजिक सुधारणा आणि राष्ट्रीय स्वातंत्र्य चळवळ यांना एकाच व्यासपीठावर आणले.